हाय सर्व मित्रांना, सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना शुभ सकाळ. तर वहिनीचं चाललंय मस्तपैकी नाश्ता करायचा. तर आज 10 दिवस, 11 दिवस नाही का, 10-11 दिवस मस्त सर्वांनी एन्जॉय केले गणेशोत्सवात. आणि सर्व आता बरेच आज गणपती राहिलेले, गणपती विसर्जन होणार. तर आज एकच घोषणा असणार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. तर मस्तच सर्वांनी एन्जॉय करा. आज दिवसभर नाचत गावात आम्ही पण जाणार आहे आज गणेश विसर्जन करायला. आमचा इथं केरळमध्ये गणपती बसलेला आहे, एर्नाकुळम या ठिकाणी, कोच्चिन या ठिकाणी सर्व जिल्ह्याचा मिळून एक गणपती बसवतो. तर त्या ठिकाणी आज आम्ही जाणार आहोत. तर मस्तच पैकी व्हिडिओ वगैरे काढून टाकणारच आपण. तर मस्त उद्याच्याला व्हिडिओ बघत बसा मस्तपैकी गणपतीचं. त्यासाठी हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आधी. तर चला, छोटासाच व्हिडिओ म्हटलं सर्वांना शुभेच्छा द्याव्या त्या. तर सर्वांना पुन्हा एकदा अनंत चतुर्दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे बघा, केरळमध्ये आज पाऊस उघडलाय मस्तपैकी. पाऊस उघडून गेलाय. शांत वातावरण मस्तपैकी. आज एक दिवस पाऊस नाही आला म्हणजे झालं, कारण आज गणेश विसर्जन आहे. मस्तपैकी थोडाफार आला तरी चालेल. पावसात पण एन्जॉय असते म्हणा गणेश चतुर्थीची, गणेश विसर्जनाची. बघूया कसं होतंय. तर कोणाकोणाच्या गणपती आज विसर्जन आहे त्यांना सर्वांनी कमेंट करून सांगा. मस्तपैकी गणपती बाप्पा मोरया लिहा. तर इथं बघा, आता ओणम विसर्जनचा कार्यक्रम चालू आहे. ओणम विसर्जन म्हणतोय, ओणम सेलिब्रेशनचा. तर केरळमध्ये ओणम सेलिब्रेशन चालू आहे. आपल्या गावाकडे गणेश उत्सव चालू आहे. तर मस्तपैकी काल पण व्हिडिओ टाकला होता बघा, आम्ही शेजाऱ्याच्या घरी मस्तपैकी ओणम सध्या जेवायला गेलो होतो. तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल तोही बघा, मस्तच व्हिडिओ आहे. त्यांचे मोठे घर असे. तर ओणम सध्या काय काय भाज्या केल्या होत्या, 10 प्रकारच्या भाज्या केल्या होत्या केरळमधील. तर छोटासाच तो 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो बघा सर्वांनी. आणि हा व्हिडिओ आपण छोटाच करूया, कारण लय मोठा व्हिडिओ टाकल्यानंतर कोण जास्त बघत नाही. ती बोर करण्यापेक्षा काय माहिती असेल ते थोडक्यात सांगून आपण हा व्हिडिओ छोटाच करूया. तर आज रात्री काय आपली लाईव्ह घेतली नाही. आज रात्री बघूया कसं होतंय. संध्याकाळी 8:15 वाजता या लाईव्हला घेतली तर घेणारच असं वाटतंय, पण उशीर झाला यायला तर घेणार नाही. मग उद्या संध्याकाळी या, तुम्हाला नोटिफिकेशन येतच राहील. ज्याने सबस्क्राईब करून ठेवून बेल आयकॉन दाबले त्यांना तर नोटिफिकेशन येतच राहते. तर तुम्हीही कोणी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर चला, ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.